तर नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आज तुमचं मनोकी रसोईमध्ये। तर आजचा इथे छोटासा मी व्लॉग बनवते आहे आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला एक रेसिपी शेअर करते आहे। तर ती रेसिपी आज मी न करता दिव्या बनवणार आहे। तर ही दिव्या आहे, आमच्या घरातली सर्वात छोटी मुलगी आहे दिव्या। तर सर्वांना जर काही खायची इच्छा झाली संध्याकाळच्या वेळी तर दिव्याला सर्वजण म्हणत असतात की आज हे बनव, मॅगी बनव, पास्ता बनव। तर दिव्या येतात आणि काहीतरी आपलं चटरपटर तिचं चालू असते, कधी मॅगी, कधी पास्ता, कधी कच्चा चिवडा वगैरे। तर आज संडे आहे, ती घरी आहे, सुट्टीच्या दिवशी आहे। तर आज ती तर छोटीशी रेसिपी बनवत आहे पास्त्याची। तर चला आपण बनवू, म्हणजे त्याच्यासाठीच आपण बनवून राहूया मनोकी रसोईमध्ये। तर आज आपण दिव्याची रेसिपी बघणार आहोत। तर दिव्या खुश, कसं बनवणार पास्ता? छान। काय काय म्हणजे टाकणार आहे पास्त्यामध्ये? त्याच्यात कांदा टाकणार आहे, टमाटर, मिरची, अद्रक आणि लसूण। हो का? तुला कोणी सांगितलं असं बनवायला? अच्छा, व्हिडिओज बघते। ठीक आहे, चल स्टार्ट, गेट स्टार्ट। ओके, तू आधी काय केलेलं आहे इथे? इथे आपण पाणी बॉईल केलेलं आहे। अच्छा, पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे। ठीक आहे, आपण पास्ता टाकूया। अच्छा, मग तेल आणि थोडंसं मीठ। अच्छा अच्छा, त्याने काय होतं? त्याने पास्ता थोडा नरम होतो, नरम आणि स्टिकी होत नाही। तेल टाकल्यामुळे स्टिकी होत नाही। ओके, इकडे काय करते? इथे मी कढई ठेवली आहे आणि याच्यात थोडंसं तेल टाकू। अच्छा, तेल किती टाकायचं आहे? 2। ठीक आहे। आता आपला हा पास्ता बनवून झालेला आहे, आपण एक बोलमध्ये याला काढून घेऊ। अच्छा, म्हणजे आता म्हणजे इतका शिजला आहे ना? हो। याला जास्त बॉईल येऊ द्यायचं नाही ना? हो। बरं, आता काय करायचं? आता इथे मी एक घेतलेला आहे आणि साडी आहे, त्याच्यात आपण पास्ता टाकू। अच्छा, पास्ता त्यामध्ये टाकायचं ना? हो। बरं, थांब, मी टाकून देते, हातावर पाणी येईल। 1 मिनिट थांब। हे आता एक बोलमध्ये मी काढून घेतलं आहे, याच्यावर थोडंसं आपण थंड पाणी टाकू, म्हणजे हे एक चिपकणार आहे। अच्छा, म्हणजे बघा, छोट्या छोट्या ट्रिक्स आहे जे दिव्या आपल्याला सांगत आहे की थंड पाणी टाकल्याने पास्ता जो आहे तो म्हणजे मोकळा होईल, स्टिकी होणार नाही, है ना दिव्या? आपण याच्यात तेल गरम झालं, इथे तेल गरम झालं आहे। आता आपण तेल थोडं गरम झालं आहे, आता याच्यात आपण थोडं जिरा टाकूया। जिरा आधी टाकायचं की मोहरी टाकायची? जिरा टाकायची, मोहरी टाकायची आधी। छोट्या छोट्या चुका पण होतात, पण ठीक आहे, जस्ट सुरुवात आहे कुकिंगची। ओके, आणि मग जिरा, ठीक आहे। आता काय करायचं? थोडंसं अद्रक टाकूया आपण, जे आपण काढलं होतं, आणि याची पेस्ट आणि मिरची। अच्छा, याला सॉटे करू आपण आता। अच्छा, त्याच्यानंतर लगेच आपण एक चिरलेला कांदा टाकू। कांदा टाकायचा आहे। आता काय करायचं दिव्या? त्याच्यात एक चिरलेला हे टाकून आपण टमाटर। अच्छा, टमाटर टाकायचं आहे आणि याला सॉटे करू। ओके, काय करायचं? त्याच्यात आपण टेस्टनुसार थोडंसं मीठ टाकूया। अच्छा, तिखट किती घेतलाय? अर्धा चम्मच। अर्धा चम्मच तिखट घेतलाय। आपल्याला मिक्स करू आपण। अच्छा, मिक्स करायचं आहे। काय करायचं आहे? आता याच्यात पास्ता मसाला टाकू आपण। तर पास्ता मसाला किती घेतलाय? मी 1 पॅकेट। 1 पॅकेट पूर्ण? हो। छोटा पॅकेट होता? हां। अच्छा, छोटा पॅकेट आहे पास्ता मसाला। त्याला स्वतः छान मिक्स करून घ्यायचा। अच्छा, त्याच्यानंतर जे पास्ता आपण बॉईल केलेला होता, अच्छा, जो पास्ता आपण बॉईल केलेला तो पास्ता टाकून घ्यायचा आहे। पहिल्यांदा इथे मिक्स करून घेऊ आपण थोडं, त्याला चम्मचने काढून घ्यायचं, ते थंड झालेलं आहे। थंड झालं की पास्ता लवकर हे होते ना, चिपकून जाते एकमेकांना। मिक्स करायचा।
असं आहे की मुलींना थोडंफार काही ना काही कुकिंग यायला पाहिजे. थोडंफार म्हणजे स्वतःचं पोट भरेल. कधी कधी घरी नसतो आपण, बाहेर जात असतो किंवा मग अशी कधी वेळ येतं मुलांवर, तर करायला पाहिजे थोडंसं आपलं स्वतःचं पोट भरणं इतकं तरी. तो बघ चहा जात आहे. तर दिव्याने इथे छान पास्ता बनवून रेडी केलेला आहे. तर कुणाकुणाला पास्ता आवडते तर सांगायला विसरू नका. आणि हा जर पास्ता दिव्याने केलेला पास्ता जर तुम्हाला लोकांना आवडला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसा वाटला तुम्हाला पास्ता. सॉस वगैरे टाकायचा आहे दिव्या. तर असा बनवून झालेला आहे दिव्याचा पास्ता. तर यात जर तुम्हाला आणखी काही स्पायसी वगैरे पाहिजे असेल तर काय टाकायचं मग. चिली स्पायसी जर पाहिजे असेल तर तुम्हाला सॉस वगैरे आवडत असेल तर काय टाकायचं मग आणखी. आपण हे टाकूया थोडंसं चिली सॉस. जास्त तेज होईल. बस एवढंच टाकूया. बस थोडंसं टाकत आहे. अर्धा चमच. आणि याला आपण मिक्स करून घेऊ. आणखी काय काय टाकते तू नेहमी जर टाकायचं असतं तुला तर. मी सॉस वगैरे हे सगळंच टाकते. अच्छा. आपला पास्ता बनवून रेडी झाला. आपला पास्ता बनवून रेडी झाला. आता काय करायचं. डिश करायच्या. सर्व करायचा. कोणाकोणाला देणार आहे. सगळ्यांनाच. सर्वांनाच देणार. ज्यांनी डिमांड केली होती त्यांना. ज्यांनी डिमांड केली त्यांना. अच्छा. आता काय करणार आहे दिव्या. त्याच्यानंतर आपण इथे सांबार टाकतो. अच्छा सांबार पण टाकायचं आहे. हो. सांबार टाकणं जरुरी आहे. हो. का बरं जरुरी आहे. फोटो चांगली आहे सांबार. सांबार टाकणं का बरं दिव्या जरुरी आहे. मला सांबार आवडते आणि दिसायला पण छान दिसते मला. अच्छा बरं झालं. लवकर लवकर दे. आता वेट नाही होत. आता काय करणार. त्याला सर्व करू. ओके. सर्वांसाठी प्लेटसुद्धा काढून घेत आहे दिव्या. अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मनोकी रसोईमध्ये. आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा झाला हे सुद्धा सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर अशा आहे दिव्याने बनवलेला पास्ता. आता काय करणार आहे. ते स्पून टाकलं. सर्वांना सर्व केलेलं आहे. आणि आता त्यांच्या जवळ पण नेऊन देशील का. हो. अरे वा मस्त सेवा आहे. अशी सेवा कोणाकोणाला पाहिजे आहे. कोणाकोणाला पाहिजे अशी सेवा.